खालिद का शिवाजी या चित्रपटासंदर्भात राज्य सरकारचं केंद्राला पत्र गेलेलं आहे। राज्य सरकारकडून पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आलेली आहे। राज्य पुरस्कार समारंभामध्ये या चित्रपटाविरोधात निदर्शनं झाली होती। चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। अशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। राज्य सरकारकडून पत्र लिहित ही भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्याकडून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्रालयाचं थेट हस्तक्षेप करत चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं थांबवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। तर खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे आणि यावरून वाद सुरू असताना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटाला प्रमाणित केलं असून याबाबत फेरविचार व्हावा अशा सूचना केल्याचं आशिष शिलार यांनी म्हटलंय। तर या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी महंत सुधीर दास यांनी केलेली आहे। रोहित पवारांनी खऱ्या इतिहासकारांना विचारून निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे। सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने याला प्रमाणित केलंय, सर्टिफिकेशन केलंय, त्यामुळे याचा फेरविचार करण्याची परिस्थिती आहे असं प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला मी निर्देशित केलंय। कोणाच्याही भावना दुखावणं किंवा चुकीचा इतिहास दाखवणं किंवा जनक्षोभ होणं हे आम्हाला मान्य नाही। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठल्याही पद्धतीने एकेरी उल्लेख आम्ही हिंदुत्ववादी संघटना खपून घेणार नाही। त्या चित्रपटावरती संपूर्णतः बंदी आली पाहिजे अशीच आमची मागणी आहे। आरएसएस नाही तर बीजेपी प्रेरित जी लोक आहेत ते नेहमी खोटाच इतिहास लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न सातत्याने तिथे करतात। त्यामुळे एखाद्या पिक्चरच्या विरोधात ते करत असतील तर नक्कीच तो पिक्चर आपण बघितला पाहिजे। खरं काय हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।